दिवसाची सुरुवातीशी बरोबर माझे एक ओळखीचे पाळक होते आणि ते सायकोलॉजिकल काउन्सिलिंग ह्या विषयावर मला ते शिकवायचे आणि ते शिकवत असताना त्यांनी त्यांचा एक अनुभव मला सांगितला होता. त्यांच्या भावाचं निधन अचानक झालं आणि त्यावेळेस ते खूप दुःखी झाले होते आणि तो त्यांच्यासाठी एक धक्का होता. आणि ते घरात मोठे असल्यामुळे आणि पाळक असल्यामुळे ते मनमोकळेप्रमाणे त्यावेळेस रडू पण शकले नाही. आणि मग एक दिवस हळूहळू ते त्यांच्या छातीमध्ये दुखायचं. ते आपलं दुःख कोणाकडे सांगत नसत, ते एका खोलीमध्ये बसून राहत असत. एक दिवस छातीत दुखत असताना ते डॉक्टरकडे गेले. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण त्यांचं मागच्या घडलेल्या गोष्टीविषयी सांगितलं आणि त्यांनी हे सगळं डॉक्टरांना शेअर केलं. डॉक्टर म्हणाले की तुम्हाला तुमचं दुःख कोणाकडे तरी व्यक्त करावं लागेल, कोणाला तरी सांगावं लागेल. तुम्ही कोणाच्या जर जास्त जवळ असाल तर आपलं दुःख त्यांच्याबरोबर शेअर करा. ते दुःख तुमच्या मनातलं कमी होऊ द्या. आणि शेवटी त्यांनी एक दिवस त्यांचा खूप जवळचा मित्र आहे की ज्याच्याकडे ते सर्व काही सांगू शकत होते आणि तो मित्रसुद्धा असा होता की ते त्याच्या गोष्टी इतरांना सांगणार नाही असा विश्वास त्यांना होता. आणि ते त्याच्याबरोबर एक दिवस लांब ठिकाणी गेले, एका शांत ठिकाणी गेले ज्या ठिकाणी कोणीही नव्हतं. आणि मग त्या ठिकाणी बसून त्यांनी ते मित्राला सांगितलं आणि ते दिवशी ते खूप रडले. सर्व मनातलं दुःख आहे ते बाहेर निघालं. आणि लक्षात घ्या की हळूहळू त्यांना ते बरं वाटलं आणि त्यांच्या छातीत दुखणं कमी होऊ लागलं. आणि ते काही दिवसांनी ते छातीतलं दुखणं पूर्णपणे कमी होऊन गेलं. आमच्या जीवनामध्ये सुद्धा असं काही दुःख आहे का की जे आम्हाला व्यक्त करायचं आहे पण आम्ही ते कोणाकडे करत नाही? किंवा असं काही लोकांचे दुःख आहेत का की ज्यांना ते मन मोकळं करायचं आहे पण त्यांच्याकडे ऐकणारं कोणी नाही आहे? आमच्या जीवनामध्ये जर असं काही दुःख असेल, अशी कोणी व्यक्ती असेल की ज्यांच्याकडे आम्ही दुःख व्यक्त करू शकत नाही, तर देवाकडे जा. देवाला तुमचं दुःख सांगा, देवाकडे आपलं मन मोकळं करा. आणि जर आम्ही एक ख्रिस्ती विश्वासणारे आहोत तर आमचा एखादा ख्रिस्तातील बंधू आहे ज्याच्या मनावर पापाचं ओझं आहे, ज्याला आपलं दुःख व्यक्त करायचं आहे परंतु त्याला असं कोणी सापडत नाही, तर एक विश्वासणारा म्हणून आपण त्याच्या दुःख ऐकायला तयार आहोत का? त्याच्या मनाचा जो भार आहे तो हलका करण्यासाठी आपण तयार आहोत का? आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, गलतीकारास पत्र ह्याचा 6वा अध्याय 2रं वचन, गलेशियन्स चॅप्टर 6 and verse 2. एकमेकाची ओझी वहा म्हणजे तुम्ही ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.